UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं यासाठी आमचा संघर्ष। पवारांनी केल्यास राऊत मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया। अरबी समुद्रातील स्मारकावरून संभाजीराजे मोदींना जाब विचारणार, भूमिपूजन झालेल्या ठिकाणी संभाजीराजे पाहणी करणार, संभाजीराजे नवी मुंबईत दाखल। दोन लोकांचा जीव गेला, त्यांच्या दोन्ही हातांवर खून, सुप्रिया सुळेंचा नाव न घेता सुनील टिंगरेंवर आरोप, मी विरोधात प्रचार करून मृतांच्या कुटुंबियांना न्याय देईन, सुळे आक्रमक। संभाजीराजेंसोबत उदयनराजेंनीही मुंबईत यायला हवं होतं, शिवरायांच्या स्मारकासाठी मुंबईत येणाऱ्या वंशजांच्या आम्ही पाठीशी, अरबी समुद्रातील स्मारकावरून राऊतांचा निशाणा। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल शिवसेनेत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। 6 तारखेच्या मेळाव्याच्या बॅनरवर शिंदेंचा फोटो, मात्र प्रहार नावासह बच्चू कडूंचा फोटो गायब। राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी, आधीही एक होतो आताही एक, पुन्हा लढू आणि एकाचे 10 निवडून आणू, बच्चू कडूंचा इशारा। मला उमेदवारी द्यायला सांगा, काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्यासाठी हिरामण खोसकरांकडून शरद पवारांना विनंती। दिव्यांगांचे पैसे 3 महिन्यापासून मिळाले नाहीत, अजित पवारांना आम्ही दादा समजत होतो, मात्र त्यांची दादागिरी संपली, बच्चू कडूंची टीका। नितेश कराळे शरद पवारांच्या भेटीला, वर्धा किंवा आर्वी मतदारसंघातून मला संधी द्यावी, नितेश कराळेंची शरद पवारांकडे मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये अज्ञाताकडून फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजीतून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न। फडणवीस, तुम्ही तुमच्याच लोकांच्या डोळ्यात खुपला, खडसे, पंकजा मुंडे, तावडेंचं नेतृत्व फडणवीसांनी संपवलं, तुम्ही कोणत्या बहुजनांसाठी झटला, संभाजीनगरमधील बॅनरवरून दानवेंचा सवाल। हिंमत असेल तर दोघंही अपक्ष लढू, रामराजे निंबाळकरांचं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आव्हान। कोण कुठे काही कळत नाही, गुजराती जोडीकडून महाराष्ट्र उद्ध्वस्त, खोके जिथे धोके तिथे, निवडणुकीत जनता यांची जिरवणार, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। डोंबिवलीत शिंदे गटाला मोठा धक्का, दीपेश म्हात्रे 4 ते 5 माजी नगरसेवकांसह ठाकरे गटात प्रवेश करणार, रवींद्र चव्हाणांविरोधात उमेदवार देणार असल्याची चर्चा। मालाडमध्ये आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप मुंबईत पुन्हा आक्रमक, विधानसभेच्या तोंडावर ठाकरे गटाच्या कोंडीचा प्रयत्न। सांगली जिल्ह्यात भाजपला आणखी एक धक्का, मोहन वनखंडेचा नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश, मिरजेत सुरेश खाडेंविरोधात मोहन वनखंडे लढत होण्याची शक्यता। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।